हाय हॅलो नमस्कार। आज आपण 11 ते 12 वर्षाच्या मुलीचा टॉप आणि पॅन्ट कशी शिवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी चार्टवरती मापे दिली आहेत। टॉपची पूर्ण उंची आपण 24 इंच घेतली आहे। त्याच्यामध्ये +1 घेतला आहे फोल्ड मारण्यासाठी। छाती 26 आहे, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतले आहे। कंबर 24 आहे, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतली आहे। अशी ही टॉपची मापे आहेत। टॉपची उंची 12 इंच घेतली आहे, त्यात 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। पुढचा गळा 3 इंच आहे। आता आपण टॉप कटिंग करायला घेऊया। शोल्डर 5.5, गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतली आहे। मुंडा 6 इंच घेतला आहे। पुढचा आणि पाठीमागचा पार्ट वेगवेगळा करून घेऊया। गळे कट करून घेऊयात। पाठीमागचा गळा 2 इंच घेतला आहे आणि पुढचा गळा 3 इंच घेतला आहे। आता आपण खालच्या घेरसाठी कपडा कट करून घेऊयात। 12 इंचाचा कपडा कट करून घेऊयात। आता आपण पॅन्टची मापे बघूयात। कपड्यावरती आपण पॅन्टची मापे टाकून घेऊयात। कपडा आपण 4 फोल्ड मध्ये घेणार आहोत। 2 इंच इलास्टिक लावण्यासाठी वरती सोडून देऊया। खाली कोच आपण 11 इंचाचा घेतला आहे। पॅन्टची पूर्ण उंची 32 इंच आहे, त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। हिप 30 इंच आहे, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतले आहेत। बॉटम 12 घेतला आहे। आता आपण पॅन्ट कटिंग करायला घेऊयात। टॉप आणि पॅन्टची कटिंग 11 वर्षाच्या मुलीचा। आता आपण हे मिशनीवरती शिवून घेऊयात। पहिल्यांदा आपण पॅन्ट शिवून घेऊयात। पॅन्टचे दोन्ही पुढचा आणि पाठीमागचा कपडा व्यवस्थित पकडून टिपा मारून घेऊयात। आधी कोच एरियात आपण टिपा मारून घेऊयात। डबल टिप मारून घेते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण इलास्टिक लावण्यासाठी अर्धा इंच आत घालून फोल्ड मारून घेऊयात। आतमध्ये इलास्टिक घालायची। इलास्टिक घालण्यासाठी थोडंसं मोकळं सोडायचं। इलास्टिक घालून घेऊया। नंतर आता आपण खालच्या साईडून फोल्ड मारून घेऊयात। दोन्ही साईडला फोल्ड मारून घेऊयात। दोन्ही साईडून फोल्ड मारल्यानंतर आपण आता पॅन्ट आतल्या साईडून फिटिंग करून घेऊयात। व्यवस्थित कोच पकडून घेऊयात आणि टिपा मारून घेऊयात। ही झाली आपली पॅन्ट तयार। आता आपण डबल टिप मारून घेऊयात, म्हणजे पॅन्टची शिलाई उसवणार नाही। आता आपण इलास्टिक त्याच्यामध्ये घालून घेऊयात। वरती अर्धा इंच टिप मारून घेतल्यानंतर व्यवस्थित इलास्टिक बसली जाते। 1 इंचाची इलास्टिक घेतली आहे मी। ही झाली आपली पॅन्ट तयार। आता आपण टॉप शिवून घेऊयात। पुढचा आणि पाठीमागचा पार्ट एकत्र धरून शोल्डर जोडून घेऊयात। शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण 1 इंचाची पट्टी घ्यायची गळ्याला गोट मारण्यासाठी। सरळ टॉप ठेवून वरती पट्टी ठेवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोट मारून घ्यायचा। गळ्याला छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे गळा व्यवस्थित बसला जातो। अशी पट्टी उलटी करून टिपा मारायच्या।
बाह्यासाठी पण आपण अशीच पट्टी तयार करून घेऊया. ते पण अशीच पट्टी काढून घेऊया आणि फोल्ड मारून घेऊया. व्यवस्थित गोट येतो असा. दोन्ही साईडून आपण असाच गोट मारून घेऊया. हा झाला वरचा टॉप तयार. आता खालच्या साईडला आपण खालच्या घेरला खालून फोल्ड मारून 2-2 इंचाच्या प्लेटी मारून घेऊया. पुढच्या आणि पाठीमागचा पार्ट तयार करून घेऊया. दोन्ही साईडून खालचा घेर जोडून घेऊया. हा झाला पुढचा पार्ट तयार. आता आपण दुसरा पार्ट तयार करून घेऊया. हे झाले दोन्ही पार्ट तयार झाले, पुढचा आणि पाठीमागचा. आता आपण फिटिंगची मापे टाकून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उरलेले कापड कट करून घेऊयात आणि फिटिंगची मापे टाकून घेऊयात. फिटिंगची मापे टाकून घेऊयात आपण. हा झाला टॉप तयार आपला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.